सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशचा पेपर 11 फेब्रुवारी 2025ला होणार आहे. मग या 11 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डच्या पेपरसाठी तुमच्याकडे म्हणजे जेव्हा मी आता व्हिडिओ बनवत आहे तर त्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवस इथं काय बाकी आहेत. पण तुम्ही हा कधी व्हिडिओ पाहतात मला माहिती नाही आहे. होऊ शकते की तुम्ही हा व्हिडिओ पेपरच्या अगोदर काही तासा अगोदर पाहत असाल किंवा 1 दिवस बाकी असेल किंवा 2 दिवस काहीतरी बाकी असतील, पण तरीही तुमच्यासाठी हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. काही तास जरी तुमच्याकडे असतील, 1 दिवस जरी असेल, अर्धा दिवस जरी तुमच्याकडे असेल, तरी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट तुमच्यासाठी होणार आहे. आता व्हिडिओ इम्पॉर्टंट का होणार आहे? ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना, तेवढ्या वेळेमध्ये नेमकं तुम्ही आता काय करू शकता, तर त्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो. जेणेकरून तुम्हाला एक हेल्प होणार आहे माझ्याकडून, की तुम्हाला समजणार आहे की एवढ्या गोष्टी करून आपण आपला स्कोर वाढवू शकतो. गॅरंटीड आपली स्कोर मार्क आपले घेऊ शकतो आपल्या बोर्डच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पॉसिबल आहे का की 1 ते 2 दिवसांमध्ये आपण खूप चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स आपण घेऊ शकतो का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की आता जे विद्यार्थी इथं सुरुवातपासून स्टार्टिंगपासून त्यांनी खूप चांगला अभ्यास वगैरे केला असेल, चांगला म्हणजेच काय की प्रॉपरली, म्हणजे असं नाही आहे की दररोज खूप जास्त अभ्यास नाही, तर दररोज हळूहळू थोडा अभ्यास केला असेल, तर आता त्या अशा स्टेजवरती आहेत की त्यांचा एक प्रॉपर कम्प्लिटली त्यांचा अभ्यास झालेला आहे. ओके, असं आपण म्हणू शकतो की 90%, 95% किंवा 100% कम्प्लिटली त्यांचा अभ्यास झालेला आहे. तर चांगली गोष्ट आहे. ओके, पण आता अजून सुद्धा असे काही विद्यार्थी आहे की त्यांचा आतापर्यंत अभ्यास झाला नाही आहे, कारण की आपल्याला सुद्धा माहिती आहे मॅक्सिमम असे विद्यार्थी असतात की वर्षभर काही करत नाहीत आणि शेवटी पाहतात की आपण 1-2 दिवसामध्ये काय करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, सगळ्यात अगोदर तर आता टेन्शन घेऊन तुमच्याकडे काही होणार नाही. ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, तुमचा कंप्लीट स्टडी जरी झाला असेल, ओके, तुमचा 100% कंप्लीट जरी स्टडी झाला असेल किंवा तुमचा काहीच स्टडी झाला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे ते तुम्ही फॉलो करा. नक्की तुमचा स्कोर इथं गॅरंटीड, मी गॅरंटी घेऊ शकतो की तुमचा स्कोर इथं वाढणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे, आता जसं इम्पॉर्टंट काय आहे की तुमचा जो टाइम मॅनेजमेंट असते पेपर लिहिण्यासाठीचा, ठीक आहे, 3 तास तुमच्याकडे असतात. ठीक आहे, त्यानंतर या 3 तासामध्येच तुम्हाला तुमचं पूर्ण बेस्ट द्यायचं असते. ओके, टाइम मॅनेजमेंट करायचा असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्याकडे ओके, आता जेवढा टाइम आहे तुमच्याकडे त्यामध्ये काय करायचं नेमकं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर सर्वात अगोदर मी अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो की ज्यांचं इथं पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे. ओके, कंप्लीट स्टडी म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या इंग्लिशच्या बुकमध्ये जे तुम्हाला पूर्ण चॅप्टर्स दिलेले आहेत, त्यासोबत पोयम्स दिलेले आहेत, त्यासोबत रायटिंग स्किल्सचे काही शेवटी पार्ट्स तुम्हाला काही दिलेले आहेत, त्यानंतर नोवेल्स तुम्हाला दिलेले आहे. हे जे 4 सेक्शन्स आहेत याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वर्षभर अभ्यास केला असेल असे काही विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी अगोदर मी सांगतो. नंतर ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे किंवा थोडाफार स्टडी झालेला आहे, नंतर त्यांच्यासाठी मी सांगतो की त्यांनी काय करायचं आहे नेमकं. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या 1 ते 2 दिवसांमध्ये ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांना काय करायचं सांगतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय करतो की 1 बाय 1 तुमच्या पेपर पॅटर्न तर तुम्हाला माहितीच असेल जास्तीत जास्त जणांना, पण पेपर पॅटर्ननुसार सांगतो तुम्हाला की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, तर पहा तुम्हाला काय असते की सर्वात अगोदर प्रोज म्हणजेच काय, तुम्हाला पहिला सेक्शन असतो तुमच्या पेपरमध्ये, सेक्शन 1 प्रोज म्हणजेच तुम्हाला असतो पॅरेग्राफ. ओके, पॅरेग्राफ तुम्हाला असतो. आता पॅरेग्राफ म्हणजेच काय, तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय दिले आहेत, चॅप्टर्स दिले आहेत. या चॅप्टर्समधून जेवढे चॅप्टर्स तुम्हाला दिलेले आहेत, ओके, जेवढे चॅप्टर्स आहेत त्यामधून तुम्हाला कोणताही पॅरेग्राफ विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आता कोणता पॅरेग्राफ विचारतील हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. हे आपण सांगू शकतो का फिक्स हाच पॅरेग्राफ विचारतील म्हणून? आता तरी नाही सांगू शकत, कोणताही पॅरेग्राफ आपल्याला येऊ शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो पहा, कोणताही पॅरेग्राफ येत आहे आपल्याला, मग तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, आता तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे की तुम्ही सर्वचे सर्व पॅरेग्राफ वाचा. ओके, या 1 ते 2 दिवसामध्ये नाही करू शकत तसं. ठीक आहे, पण तुम्ही एक काम करू शकता की तुम्हाला असं वाटते की ठीक आहे, हा पार्ट आपला कच्चा आहे, म्हणजे समजा एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टरचं तुम्हाला समजा मिनिंग थोडं कन्फ्युजन होत आहे की हे मिनिंग आपल्याला समजलं नाही वगैरे, तर तुम्ही त्याचं काय करू शकता, एक थोडी रिव्हिजन करू शकता. ओके, रिव्हिजन तो पार्ट करू शकता की आपण समजून घ्यायचं की बाबा हां, अशा पद्धतीनं हा चॅप्टर आहे आणि असे काही शब्द असतात त्या चॅप्टर्समध्ये. ओके, शब्द म्हणजेच काय, इंग्लिश वर्ड असतात असे काही. ठीक आहे,
जे की इम्पॉर्टंट राहतात, ज्याचा अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजेचं असते, तर तुम्ही त्याची रिव्हिजन करू शकता. म्हणजे काय असतं ना, की जो पॅराग्राफ तुम्हाला येते तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये, कधी-कधी होऊ शकते की असे काही वर्ड असतात की जे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द, अँटोनिम, सिनोनिम, समानार्थी शब्द किंवा त्याचा अर्थ नेमका काय ते विचारतील. तर अशा टाईपचे तुम्हाला काय असतात प्रश्न असतात. म्हणजे 1 ते 2 मार्क सुद्धा तुमचे अशा पद्धतीचे बनू शकतात किंवा त्या रिलेटेड मोठा प्रश्न सुद्धा 2-2, 3-3 मार्कात सुद्धा तुमचा बनू शकतो. त्यामुळे अशा चॅप्टरची तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. आणि ते तुम्हाला करायचीच आहे. कारण की मी तुम्हाला काय सांगितलं, की जर तुमचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी मी इथं सांगत आहे. आणि जर तुमचा कंप्लीट स्टडी झाला असेल तर तुम्हाला इथं रिव्हिजनचीच गरज आहे. म्हणून तुम्ही जे पॅराग्राफ तुम्हाला दिलेले आहेत ना, त्याची तुम्हाला अशा पद्धतीनं काय करायची आहे, रिव्हिजन वगैरे करायची आहे. ठीक आहे. आता रिव्हिजन म्हणजेच काही पूर्ण डिटेलमध्ये नाही. जसं जे इम्पॉर्टंट तुम्हाला वाटते ना, ते तुम्ही काय करायचं इथं पाहून जायचं आणि थोडी प्रॅक्टिस वगैरे सुद्धा त्याची करू शकता. ठीक आहे. तर हे झालं तुमचं कायसाठी, पॅराग्राफसाठी विद्यार्थी मित्रांनो. आता पहिला सेक्शन तुम्हाला पॅराग्राफसाठी येतो. यामध्ये पहिला प्रश्न असतो तुमचा सीन. तुमच्या पुस्तकामधून एक पॅराग्राफ येतो तुम्हाला, त्यावरती हे प्रश्न तुम्हाला सिंपल विचारतात. ठीक आहे. त्यानंतर असतो तुम्हाला दुसरा पॅराग्राफ. ओके. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये अनसीन असतो. आता अनसीन पॅसेज म्हणजेच पुस्तकाच्या बाहेरचा. आता पुस्तकाच्या बाहेरचा म्हणजेच काय, जे तुम्हाला वर्षभर तुम्ही चॅप्टर्स वगैरे अभ्यासले केलेले आहेत, तर त्यामधून तर तुम्हाला पहिला पॅराग्राफ येणार, पण दुसरा असणार आहे तो, त्यामध्ये तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा येणार आहे. मग तुम्ही काय कराल, याच्यामध्ये एक्झाममध्ये तो पॅराग्राफ तुम्ही वाचाल. ओके. वाचून घेऊन समजाल आणि समजल्यानंतर तुम्ही याचे ॲन्सर लिहाल. पहा ना, जर असा पॅराग्राफ आहे जो तुम्हाला कधी तुम्ही वाचला नसेल, ठीक आहे, म्हणजे असा पॅराग्राफ येतो की जास्तीत जास्त बाहेरचा आहे, तो वाचला नसेल तुम्ही कधी तो, तर तुम्ही तो वाचला नाही, पण तुम्ही पहिल्यांदा वाचतात, ओके, समजून घेतात आणि उत्तरं शोधून तुम्ही लिहितात. हे तुम्ही करू शकता. पहा ना किती चांगली गोष्ट आहे. मग जसे तुम्हाला पुस्तकामधले काही पॅराग्राफ दिले आहेत, मग त्याचं एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण की तुम्हाला अगोदर वर्षभर त्याचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही ते तिथून आणि एक नक्की काम करायचं की पेपरमध्ये जो तुमचा पुस्तकामधून पॅराग्राफ येतो त्याला वाचायचं 100%. जर तुमचे 5 मिनिट जरी गेले ना ते वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तरी चालेल, पण तुम्ही तो पॅराग्राफ वाचायचा, तेव्हाच तुम्ही त्याचे ॲन्सर प्रॉपरली सॉल्व्ह करू शकता. एवढं माझं म्हणणं लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की माहिती आहे का, जर समजा तुम्ही पॅराग्राफ वाचला नाही आणि डायरेक्टली काय केलं की उत्तर शोधण्यामध्ये गेले, नंतर पाहिलं हे ॲन्सर आहे का याच्यामध्ये, ओके, नंतर दुसरा प्रश्न पाहायला गेले, असं कुठं दिसत आहे का ॲन्सर याच्यामध्ये, असं करत करत तुमचा टाईम वेस्ट होणार. त्यापेक्षा 5 मिनिट प्रॉपर द्यायचे पूर्ण पॅराग्राफ वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी. एक वेळ तुम्ही केलं की पटापट सर्व जे क्वेश्चन्स आहेत त्याचे ॲन्सर तुम्ही इझिली लिहू शकता. ठीक आहे. तर असं करायचं तुम्हाला पेपरमध्ये. बट आता मी तुम्हाला काय सांगितलं की पॅराग्राफची तुम्हाला जे पुस्तकामध्ये आहेत ते अशा पद्धतीची तुम्हाला काय करायचे, रिव्हिजन करायचे. ठीक आहे. आता तुम्हाला हे समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग हे तुमच्या पॅराग्राफवरतीच तुम्हाला समरी रायटिंग येत असते आणि माइंड मॅपिंगचा तुम्हाला काय देत असतात, टॉपिक देत असतात. ठीक आहे. आता हे तुम्हाला आता पाहू शकता, हे जे समरी रायटिंग किंवा माइंड मॅपिंग आहे ना, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं असेल, तर याची तुम्हाला काय करायचे, रिव्हिजन करायचे. जर पहा तुम्ही समरी रायटिंग म्हणजेच काय, की एक पॅराग्राफ असतो तुम्हाला आणि त्या पॅराग्राफची तुम्हाला समरी लिहायची असते. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, 1 ते 2 दिवसामध्ये याचे एक्झाम्पल सॉल्व करा. जेवढे होत असतील पॉसिबल तेवढे सॉल्व करा तुमच्याच्याने. ठीक आहे. नंतर माइंड मॅपिंगचे असे काही टॉपिक्स काय ते सॉल्व करून पहा. ओके. म्हणजे प्रॅक्टिस करा. तुम्हाला माझं म्हणणं काय एकच आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तुम्ही तेवढं तुम्हाला इझी जाणार आहे. ठीक आहे. समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग याची सुद्धा तुम्ही काय करा, एक्झाम्पल्स घेऊन प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कुठून करा, तर पास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर्स असतात किंवा एखादे तुमचे सराव पेपर झाले असतील किंवा फर्स्ट टर्मचं तुमचं पेपर असतील किंवा कुठूनही जिथून तुम्हाला मिळतात ना, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. फक्त ते तुमच्या 12वीच्या रिलेटेड, इंग्लिशच्या रिलेटेड असलं पाहिजे. ठीक आहे. हे झालं तुम्हाला पॅराग्राफचं मी सांगितलं. आता पोएट्री आली. पोयमबद्दल काय करायचं दादा, 1 ते 2 दिवसांमध्ये. तर पहा, पोयम आहेत तुम्हाला सेक्शन 2 मध्ये. पोयम तुमच्या फिक्स आहेत. ठीक आहे. पोयम तुमच्या फिक्स आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये जेवढ्या पोयम दिलेल्या आहेत त्याच्या बाहेरची एकही पोयम तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये येणार नाहीये. ओके. आता मार्क्स कसे घ्यायचे याच्यामध्ये, मग नेमकं काय करायचं 1 ते 2 दिवसांमध्ये. तर पहा, तुम्हाला एक प्रश्न येतो ॲप्रिसिएशनवाला. ठीक आहे. पॉसिबल होत असेल तर 1 ते 2 दिवसांमध्ये या सर्वच्या सर्व पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्ही पाठांतर करून जा. आता तुम्ही वर्षभर अभ्यास केला असेल तर ॲप्रिसिएशन केलंच असेल, तर तुम्ही एक रिव्हिजन टाईप करा. ओके. तुमचं झालं असेल तर तुम्ही हे 100% करा. ओके. कारण की ॲप्रिसिएशन 100% येते 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर ज्या पोयम्स आहेत ना, पोयमचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. कसं रिव्हिजन करायचं आहे, की पोयमला पाहायचं आहे, एक वेळ वाचायचं आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ओके. पोयमचं पूर्ण समरी म्हणजेच पूर्ण पोयमचं म्हणणं काय आहे, पूर्ण अर्थ त्याचं काय ते समजून घ्यायचं आहे.
ओके, असं तुम्हाला प्रत्येक पोएमचं करायचं आहे. कारण की तुम्हाला प्रश्न कसे येतात पहा ना, प्रश्न तुम्हाला येतात पोएटिक डिव्हाइस, तुम्हाला माहिती आहे पोएटिक डिव्हाइसचा थोडा ग्रॅमॅटिक क्वेश्चन येतो म्हणून हा पोएटिक डिव्हाइसमध्ये येतो. त्यासोबत तुम्हाला काय येते इथं क्रिएटिव्हिटी वगैरे येते. त्यानंतर तुम्ही जर पोएम इथं समजून घेतली, जे पोएम तुम्हाला क्वेश्चन येतात इथं पाहू शकता हे. तर हे पोएम समजल्यानंतर तुम्हाला काय करू शकता तुम्ही, की याचं ॲन्सर लिहू शकता. ठीक आहे. तर त्यामुळे एक काम करायचं, ॲप्रिसिएशन तर 100% याचं काय रिव्हिजन करायचं आणि त्यानंतर पूर्ण पोएम तुम्ही इथं वाचून समजून घेऊन, अर्थ समजून घेऊन काय करायचं, इथं रिव्हिजन करायचं. ठीक आहे. पोएमचं जसं पॅरेग्राफ सांगितलं तसं तुम्हाला पोएम सांगितलं. ओके, आता इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला पॅरेग्राफ आणि पोएम ह्या दोन गोष्टी सांगितल्या की तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर याचं रिव्हिजन करा. ठीक आहे. बट इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, जर होत नसेल तुमचे जे रिव्हिजन, जेवढा कमी वेळ आहे तुमच्याकडे, तर टेन्शन घेऊ नका. कारण की हे एक इझी जाऊ शकते तुम्हाला. ओके, जेव्हा तुम्हाला पोएम देतात किंवा पॅरेग्राफ देतात त्यामधून उत्तरं शोधून लिहिणे इझी जाऊ शकते. ठीक आहे. कारण की तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे म्हणून. ठीक आहे. पण तुमच्याकडे वेळ नसेल, खरोखर वेळ नसेल, पण वेळ असेल तर करा 100% आणि नसेल सुद्धा तर तुम्ही इथं नाही केला तरी चालणार आहे. ठीक आहे. फक्त जे इम्पॉर्टंट सांगत आहे ॲप्रिसिएशन वगैरे आणि पोएमचं होत असेल तर तुम्ही इथं कराच. कारण की पोएम ह्या इम्पॉर्टंट आहे. 10 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात, ते इझी असते तुमच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन येतो तुमचा रायटिंग स्किलचा. ओके, बघा मी काय सांगत आहे यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये 16 मार्क्ससाठी टोटल 12 क्वेश्चन येतात. ठीक आहे. किती? 12 क्वेश्चन. आणि यामध्ये किती? प्रत्येक क्वेश्चन 4-4 मार्क्ससाठी, असे टोटल किती? 16 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला याचे ना एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सप्रेशन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंग, हे जे क्वेश्चन्स आहेत प्रत्येकाचं तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. 100% करायची आहे. कारण की कसं होतं ना, तुम्ही वर्षभर केलं असेल, मान्य असेल, बट तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये याची प्रॅक्टिस केली नसेल. ठीक आहे, मान्य करतो. बट आता तुम्हाला होत असेल पॉसिबल. ठीक आहे. तसं याचं एक एक्झाम्पल सिम्पल तुम्ही सॉल्व करून पहा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. हे तुम्ही केल्याने काय होणार आहे, की तुम्हाला एक रिवाईज होऊन जाणार आहे की नेमकं कशा पद्धतीने याचं ॲन्सर लिहितं. ठीक आहे. टोटल 16 मार्क्ससाठी सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन मानला जातो इंग्लिशमधला, पेपरमधला. ठीक आहे. तर याचं तुम्ही काय करा, एक्झाम्पल सॉल्व करा. ओके. आणि त्यासोबत एक इम्पॉर्टंट टिप देतो तुम्हाला, म्हणजेच काय, जेव्हा रायटिंग स्किलचा सेक्शन तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये येणार आहे ना, तेव्हा तुम्ही एक ऑब्झर्व गोष्ट करायची की बाबा आपल्याला इथं ऑप्शनल क्वेश्चन आहे. समजा एमध्ये 3 ऑप्शनल क्वेश्चन आहेत, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. त्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करायची की नेमकं कोणतं इझीवाला वाटतो आपल्याला. जो इझीवाला वाटते ना, त्याचं ॲन्सर तुम्ही इथं लिहायचं. कारण की त्यामध्ये तुम्ही काय जास्त विचार करू शकता, थिंकिंग तुमची करू शकता आणि परफेक्ट त्याचा ॲन्सर लिहू शकता आणि आउट ऑफ मार्क घेऊ शकता. त्यामुळे काय करायचं, ऑब्झर्व करायचं. 3 प्रश्न दिले आहेत ना तुम्हाला, कोणता इझी आहे, 3 दिले कोणता इझी आहे तो तुम्ही सोडवायचं, जे तुम्हाला इझी वाटते त्यामधून. ठीक आहे. आणि इझी कोणता वाटेल, ज्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल तेच तुम्हाला सर्व इझी वाटणार आहे. म्हणून प्रॅक्टिस करून तुम्ही 100% जायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला याची काय करायची, रिव्हिजन करायची. ओके. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजेच की पहा, तुमच्याकडे जे जेवढे 1 ते 2 दिवस आहेत ना, जेव्हा मी आता व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही काय आतापर्यंत कसा स्टडी केला आहे, मिक्स स्टडी केला असेल. मिक्स स्टडी म्हणजेच काय, की असं केलं आहे तुम्ही की आतापर्यंत इंग्लिश मराठी एकसारखं केलेलं असेल. ओके. किंवा हिंदी, तुमचं बाकीचे सब्जेक्ट असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो किंवा कॉमर्स किंवा आर्टचे सब्जेक्ट. ठीक आहे. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप एका सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे समजा आता इंग्लिश आहे 11 फेब्रुवारीला, तर त्याच्या 1 ते 2 दिवस अगोदर फक्त इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. 100% फक्त इंग्लिशचा. मराठीला हात सुद्धा नका लावू. मी सांगतो तुम्हाला, हात नका लावू त्याला. तुम्ही फक्त आणि फक्त इंग्लिश करा. जेव्हा इंग्लिशचा पेपर होणार लगेच त्याच दिवशी तुमचं मराठीचं नंतर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. तर तेव्हा तुम्हाला मराठीचे व्हिडिओ येणार, त्याचं टेन्शन नाही. ठीक आहे. अगोदर तुम्ही आता काय करा, प्रत्येक सब्जेक्ट वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. इंग्लिश घेतला आधी तर इंग्लिशच करायचं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर तुम्हाला नोवेल आहे. आता नोवेलला खूप जणांना भारी जाते, पण मी काय सांगितलं, तुमचा जर कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांना मी सांगत आहे इथं काय करायचं आहे म्हणून. ठीक आहे. तुमचा कंप्लीट स्टडी झाला आहे, मी असं मान्य करतो. ठीक आहे. होऊ शकते 1-2 टॉपिक असे असतील, वीक असतील तुमचे, ते होत नाहीत, तर एक्सेप्शन्स आहे, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ओके. ते नाही केलं तुम्ही, एक्सेप्शन म्हणून करा की 99% तुम्हाला ऑप्शनल आहे समजा, असं म्हणून तुम्ही केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. त्याचा असं समजा की तुम्ही कंप्लीट स्टडी तुमचा केलेला आहे. ठीक आहे.
तर पहा नोवेलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे तुम्हाला नोवेल दिले आहेत ना, आता पहा नोवेलबद्दल एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगतो, जे विद्यार्थ्यांना भारी जाते पण ते तुम्ही इझी बनवू शकता. हे माझं एक्सपिरियन्स आहे. कसं इझी बनवू शकता सांगतो एक गोष्ट. तर पहा तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, जेवढे नोवेल दिले आहेत, नोवेल तर फिक्स आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ येत नाही. मग तुम्हाला काय येते, डायरेक्ट क्वेश्चन येतात. जसं की पहा याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येतं ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, याच्यामध्ये MCQ, मॅच द कॉलम, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, एलिमेंट ऑफ नोवेल, ओके, ऑर नोवेल ॲक्टिव्हिटी येते तुम्हाला. असे तुम्हाला 4 क्वेश्चन असतात. टोटल 4-4 मार्क्ससाठी असे 16 मार्क्ससाठी असतात. ठीक आहे. याच्यामध्ये टिप देतो तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोवाली टिप देतो एकदम. म्हणजेच काय पहा, याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, की जे सुद्धा तुम्हाला नोवेल दिले आहे तुमच्या बुकमध्ये ते फिक्स आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, की प्रत्येक नोवेलचं एक वेळ रिव्हिजन करायची आहे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कारण की जर तुम्हाला त्याचा अर्थ समजला तर तुम्ही त्याचे ॲन्सर इझिली सॉल्व्ह करू शकता तुमच्या याच्यामध्ये, या क्वेश्चन्समध्ये. कारण की तुम्हाला जर अर्थ समजला नोवेलचा तर तुम्ही ते समजून घ्याल आणि समजल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली समजेल की हां अशा पद्धतीनं आपल्याला काय अर्थ कळालेला आहे आणि याचा ॲन्सर असं असणार आहे. ठीक आहे, असं तुम्हाला समजणार. तर तुम्ही अर्थ समजून घेणे इम्पॉर्टंट आहे आपल्या मराठीमध्ये. तर तुम्ही एक काम करू शकता, यूट्यूबवरती सिम्पली 10 मिनिटाचे 15 मिनिटाचे एक व्हिडिओ असेल. म्हणजे असंच काय नोवेलला तुमचा असं समजा की 2 तासामध्ये तुमचं नोवेल सगळं होऊन जाईल. अर्थ वगैरे समजून घेणे, फक्त अर्थ समजून घ्या. ओके, आणि त्यानंतर वाटत असेल की आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर एखादा तास 1-1.5 तास त्याचे तुम्ही काय करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा. तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर नोवेल तुमचं इथं इझिली होऊ शकते. आणि बाकी नोवेलचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एक काम करायचं, तुम्हाला लिहिण्याची गरज असते. ठीक आहे, 4 मार्क्ससाठी दिले आहेत ना 2 क्वेश्चन, त्यामध्ये फक्त तुम्ही लिहा. ओके, लिहिणे इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय ट्रू ऑर फॉल्स आहे वगैरे जे आहे तर ते तुम्ही काय लिहा. म्हणजेच काय प्रॉपरली जर तुम्ही अर्थ समजून घेतला तर प्रॉपरली तुम्ही ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स ते ओळखू शकता ना, आहे ना. आणि जर तुम्हाला सब्जेक्टिव्ह लिहिण्यासाठी आलं तर तुम्ही काय करू शकता, की ते सब्जेक्टिव्ह लिहू शकता तुम्हाला जर अर्थ माहीत असेल तर. ठीक आहे, डिटेलमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, की नोवेलसाठी तुमचा स्टडी करायचा आहे. तर आतापर्यंत मी जे सांगितलं तुम्हाला, जे विद्यार्थ्यांचा कंप्लीट स्टडी झालेला आहे, ओके, असं आपण म्हणू शकतो. तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की नेमकं तुम्हाला काय काय करायचं आहे. एका पद्धतीची मी तुम्हाला रिव्हिजनची इथं काय सांगितली आहे, मोस्ट इम्पॉर्टंट सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगत आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. आता पहा तुमचा पेपर आहे 11 तारखेला. तर 11 तारखेला पेपर आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला कसंही करून एक इम्पॉर्टंट पेपर सॉल्व्ह करायचा आहे. कोणता पेपर, तर इंग्लिशचा एक पूर्णच्या पूर्ण 3 तासाचा, ओके, 3 तासाचा 80 मार्काचा एक पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्हाला अगोदर तुमच्या घरी स्वतः तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 3 तास तुम्ही टाईम लावून सॉल्व्ह करायचा आहे. कुठंही इथं अजिबात डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, फक्त फुल फोकस करायचा घरी पेपरच्या अगोदर, की बाबा आपण खरंच बोर्डाचा पेपर इथं सॉल्व्ह करत आहे, सोडवत आहे असं समजून. आता तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही एक पेपर घ्यायचा आहे, म्हणजे इंग्लिशचा, ओके, 12वीचा कोणता, म्हणजे तुमच्या फर्स्ट टर्मचा असेल किंवा सराव पेपर असेल, प्रॅक्टिस पेपर, किंवा बोर्डाचा पास्ट इयरचा कोणताही पेपर घ्या तुम्ही, मागचे 3 ते 4 वर्षाचा. ठीक आहे, आणि तो तुम्ही 3 तास घरी सॉल्व्ह करा. ओके, तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत आहात मला माहिती नाही. सकाळी मी व्हिडिओ टाकणार आहे, ओके, अपलोड करणार आहे. ओके, जवळपास तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल 9 तारखेला. होऊ शकते तुम्ही 9 तारखेलाच काय करा, सकाळी व्हिडिओ पाहिल्यानंतर सकाळी तुमचा टायमिंग आहे ना पेपरच्या, त्या टायमिंगला तुम्ही काय करा, 11 ते 2 मध्ये पेपर सॉल्व्ह करा. म्हणजेच काय, तुमचा जो टाईम असेल पेपरचा त्यामध्ये सुद्धा तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि 80 मार्काची प्रॅक्टिस होईल आणि 3 तासामध्ये पेपर सोडण्याची तुमची प्रॅक्टिस होईल. आणि प्रॅक्टिस तर होणारच आहे, बट पेपर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी इम्पॉर्टंट राहतील, ते म्हणजेच पेपर ॲनालिसिस करणे. तुम्हाला जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये पेपरचं ॲनालिसिस सुद्धा तुम्ही करायचं आहे. ॲनालिसिस काय करायचं आहे, की बाबा आपल्याला कुठे अडचण जात आहे पेपर सोडण्यामध्ये, आपण कुठं अडतोय, आपल्याला नेमका कोणता भारी टॉपिक जात आहे जो की इझी असेल पण भारी जात आहे, तो आपण कुठं कसा सॉल्व्ह करू शकतो, काय आपलं चुकतंय, हे तुम्ही एक जर चूक तुम्हाला कळाली आणि जर ते सॉल्व्ह झाली पेपर देण्याच्या अगोदर, बोर्डाचा पेपर देण्याच्या अगोदर, ते तुम्ही अगोदरच सॉल्व्ह कराल, त्याची थोडी प्रॅक्टिस कराल आणि तो पॉईंट तुमचा इम्प्रूव्ह होऊ शकते आणि तुम्ही बोर्डामध्ये तो चांगला पेपरमध्ये ॲक्च्युअलमध्ये चांगला करू शकता. तर हे प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगतो 100% तुम्हाला करायची आहे. मी सांगतो तुम्हाला माझ्या वेळेस मी प्रत्येक पेपरची, ठीक आहे, प्रत्येक जो माझा 10वीमध्ये, मी ओके 10वीची गोष्ट सांगत आहे, तर 10वीमध्ये प्रत्येक पेपर, माझे 9 पेपर आहेत ना, त्याच्या अगोदर असं मी 100% केलं होतं. प्रत्येक पेपर मी सॉल्व्ह करून पाहिला होता घरी पेपरच्या अगोदर. म्हणजे इंग्लिशच्या अगोदर इंग्लिशचा, मराठीच्या अगोदर मराठीचा, असं प्रत्येक पेपरचं मी केलं होतं आणि माझा स्कोरसुद्धा चांगला आला होता. ठीक आहे,
तर हे एक्सपिरियन्सवरून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगत आहे. त्यामुळे इंग्लिशमध्ये तुम्हाला असं करायचं आहे, ठीक आहे. प्रत्येक पेपरसाठी करायचं आहे. तुम्हाला हळूहळू प्रत्येक पेपरसाठी मी वेगवेगळं सांगणारच आहे काय करायचं म्हणून, ठीक आहे. आता इंग्लिशसाठी सांगत आहे. आता पहा इम्पॉर्टंट काय राहणार, हे झालं की ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांना एक तर रिव्हिजन करायची आहे आणि सेकंड गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सॉल्व करायचे. आता अशी विद्यार्थी की ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला नाही आहे किंवा थोडाफार स्टडी त्यांचा झालेला आहे, त्यांनी नेमकं काय करायचं दादा, तर आता पहा एक तर तुम्ही सर्व सिलेबस एकदम कव्हर नाही करू शकत पहिली गोष्ट, पण आता तुम्ही नेमकं काय करू शकता ते मी तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्ही हे फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही काही ना काही तुमची प्रिपरेशन करून एक चांगला स्कोअर तरी मला असं वाटते आणू शकता, ठीक आहे. कारण की मी तुम्हाला अशाच काही क्वेश्चन सांगणार आहे की जे तुम्ही कमी वेळेमध्ये करू शकता. असं नाही सांगणार की असा क्वेश्चन आहे की जो तुम्हाला एकच क्वेश्चन 2 दिवस लागतील तुम्हाला करायला, नाही. असेच क्वेश्चन सांगणार आहे जे तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये किंवा एका दिवसामध्ये तरी तुम्ही करू शकता, असे काही क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगतो, ठीक आहे. असे कोणते क्वेश्चन आहेत पहा. सगळ्यात अगोदर आहे तुमचं सगळ्यात मेन वालं, ते म्हणजेच की रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये टोटल तुम्हाला हे काय किती क्वेश्चन्स आहेत, 12 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. आता पहा 12 क्वेश्चन आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इथं 4च क्वेश्चन काय असतात, सोडवायचे असतात, सॉल्व करायचे असतात. 12 पैकी 4 सोडवायचे असतात 16 मार्क्ससाठी. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहेत. आता पहा इम्पॉर्टंट, हे 3 क्वेश्चन दिले आहेत, याच्यापैकी एक सोडवायचा, हे 3 पैकी एक सोडवायचा, या 3 पैकी एक सोडवायचा, या 3 पैकी एक सोडवायचा. ओके, ए बी सी आणि डी. आता इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, जर असे विद्यार्थी की त्यांचा काही स्टडी झाला नाही आहे किंवा थोडाफार स्टडी झाला आहे, एकतर तुम्हाला 100% याचं पेपर देण्याच्या अगोदर घरी याची प्रॅक्टिस करणे तर इम्पॉर्टंट राहणारच आहे. मग आता काय करायचं तुम्ही माहिती आहे का, समजा हे 3 क्वेश्चन आहेत, ड्राफ्ट, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन, ठीक आहे. हे 3 प्रश्न आहेत. आता मी तुम्हाला माझ्याकडून सजेशन सांगतो की जे इझीवाले असणार आहे क्वेश्चन, ठीक आहे, ह्यापैकी 3 पैकी कोणताही एक इझी असेल ना, आणि तो असणारच आहे, तर तो इझीवाला क्वेश्चन असेल तर तुम्हाला आता घरी त्याचं लेक्चर पाहायचं आहे. लेक्चर पाहिल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता लेक्चर वगैरे कुठं वगैरे पाहायचं ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, समजा आता मला काय वाटते की जे तुम्हाला ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचा हा क्वेश्चन आहे ना, तो खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, या 2 पेक्षा. मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजची प्रॅक्टिस करून जायची आहे. कारण की आपल्याला माहिती आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज हा क्वेश्चन 100% येणार आहे. जर तुम्ही याची अगोदर 1 ते 2 दिवसा अगोदर याचे 2 ते 3 एक्झाम्पल जरी सॉल्व करून गेले, आणि जर तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये त्याच टाईपचे क्वेश्चन येणार आहेत जसे तुम्ही सॉल्व करताय, फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे आणि समजून घेण्याची गरज आहे, त्यासाठी तुम्हाला लेक्चर पाहण्याची गरज आहे, ठीक आहे. तर ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज हा एक क्वेश्चन झाला. आणि त्यानंतर ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन. यापैकी तुम्हाला मी सांगतो इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि रिपोर्ट रायटिंग हे दोन्ही प्रश्न खूप सोपे आहेत. ओके, आता तुम्ही याच्यापैकी दोन्ही करून जाऊ शकता किंवा एक करून जाऊ शकता. त्यानंतर स्पीच, ओके, हे इरेज करतो. त्यानंतर स्पीच रायटिंग, कंपेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज. यापैकी मी सांगतो स्पीच रायटिंग खूप सोपं आहे. स्पीच म्हणजे काय असते, स्पीच म्हणजे होते भाषण देणे होते. तर स्पीच रायटिंग खूप सोपी आहे, हे जर तुम्ही लेक्चर पण प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील. आता पहा हे जे ब्लॉग दिसते ना, ब्लॉग हे खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, या शब्दावरती जाऊ नका. ब्लॉग शब्द तसा इझीच आहे, बट शब्दावरती न जाता तुम्ही समजून घ्या, हे खूप सोपं आहे, ठीक आहे. ब्लॉग रायटिंग सुद्धा खूप सोपे आहे. गरज आहे तुम्हाला लेक्चर पाहण्याची आणि त्याची प्रॅक्टिस करण्याची. पहा लेक्चर पाहाल तुम्ही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं ॲन्सर आलं असं 100% नाही आहे. तुम्ही त्याचा ॲन्सर नाही लिहू शकणार. त्याच्यासाठी तुम्हाला लेक्चर पाहून प्रॅक्टिस करणे हे खूप गरजेचं राहणार आहे. कारण की विदाऊट प्रॅक्टिस काहीच पॉसिबल नाही आहे, पण जर तुम्ही प्रॅक्टिस करून गेले तर सगळं काही पॉसिबल आहे, ठीक आहे. तर लेक्चर पाहिल्यानंतर प्रॅक्टिस करणे खूप इम्पॉर्टंट राहणार तुमच्या या सर्वसाठी. म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलं, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, त्यानंतर रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच रायटिंग आणि ब्लॉग रायटिंग, ठीक आहे. हे जे आहेत ना, तुम्हाला हे काही इझीवाले क्वेश्चन आहेत जे की तुम्हाला 4 याच्यापैकी सोडवायचे असतात. 16 मार्क्ससाठी तुम्हाला असतात आणि 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही हे करू शकता. अजून काही क्वेश्चन आहेत जे तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये करू शकता, ते सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. आता पहा कोणते क्वेश्चन आहेत. आता हे 16 मार्क्ससाठी अगोदर मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर तुम्हाला हे पर्सनल रिस्पॉन्स, ओके, हे तुम्हाला इथं 2 मार्क्ससाठी विचारले आहे, ते पाहू शकता 2 मार्क्ससाठी. ओके, आता पर्सनल रिस्पॉन्स हे पोएममध्ये झालं, त्यासोबतच पाहू शकता तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला इथं एक बघायला मिळते 2 मार्क्ससाठी, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स पाहू शकता इथं बघायला मिळते 2 मार्क्ससाठी, ठीक आहे. ओके, तर पर्सनल रिस्पॉन्सचे असे तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. आता पहा
हे जे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन आहेत ना, मी सांगतो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहतात आणि इझी राहतात. जवळपास तुम्हाला हे जे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स आहेत टोटल पूर्ण पेपरमध्ये 8 मार्क्ससाठी विचारतात. ओके. आणि पाहू शकता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचं मत लिहिणे. म्हणजे एखादा टॉपिक तुम्हाला दिला जाईल आणि त्या टॉपिकवरती स्वतःचं मत मांडा इंग्लिशमध्ये. ओके. प्रॅक्टिस केली तर 2-3 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून गेले तुम्ही, लेक्चर पाहिलं कसं लिहायचं तर तुम्ही इझिली करू शकता ना. लेक्चर कुठे मिळतील ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता पहा 8 मार्क हे झाले आणि 16 मार्क रायटिंग स्किलचे किती झाले टोटल 24 मार्क झाले. ठीक आहे. 24 मार्क तुमचे काय झाले फिक्सवाले क्वेश्चनवरती. त्यानंतर अजून 2 क्वेश्चन आहेत जे की फिक्स राहतात. ते आहे तुमचं समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. समरी रायटिंग म्हणजे एक पॅराग्राफ तुम्हाला दिला असतो आणि पॅराग्राफची तुम्हाला काय लिहायची असते समरी लिहायची असते. माइंड मॅपिंग म्हणजेच काय एक तुम्हाला टॉपिक दिला असतो आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला अशा आकृत्या तुम्ही पाहिल्या असतील वेगवेगळ्या टाईपच्या. ठीक आहे. अशा टाईपच्या ओके अशा टाईपच्या किंवा पाय डायग्राम सारख्या किंवा असं काही तुम्ही रेक्टँगल वगैरे स्क्वेअर वगैरे अशा तुम्ही डायग्राम पाहिल्या असतील ना. तर त्यामुळे काय इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे माइंड मॅपिंग समरी रायटिंगची. ठीक आहे. हे वाले जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले फिक्स आहेत. आता हे 2 किती 6 मार्क्ससाठी येतात म्हणजे 24 प्लस हे 6 मार्क असे टोटल 30 मार्काचे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितले जे की तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये फिक्स असतात आणि 1 ते 2 दिवसामध्ये प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. हे अशा विद्यार्थ्यांसाठी जे की तुम्ही अजिबात चांगला अभ्यास केलेला नाही आहे किंवा थोडाफार अभ्यास केला आहे कच्चा आहे थोडा बट तरी टेन्शन घेऊ नका. तुम्ही स्ट्रॉंग करू शकता ना. तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे फक्त आणि लेक्चर पाहण्याची गरज आहे. आता मी सांगतो तुम्हाला हे जे सर्व क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले समरी रायटिंग माइंड मॅपिंग पर्सनल रिस्पॉन्स. ओके. पर्सनल रिस्पॉन्स 8 मार्क्ससाठी आणि हे 6 मार्क्ससाठी आणि हे जे 12 क्वेश्चन झाले टोटल तुम्हाला हे जे 12 क्वेश्चन आहेत तुम्हाला रायटिंग स्किलचे 16 मार्क्ससाठी. तर हे जे सर्व 12 क्वेश्चन्स आहेत ओके 12 क्वेश्चन त्यानंतर वरचे किती झाले 3 क्वेश्चन एक पर्सनल रिस्पॉन्स आणि 2 समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग असे किती झाले 3 असे किती झाले हे 16. ठीक आहे. 16 लेक्चर झाले तुम्हाला. आता हे जे 16 क्वेश्चन झाले ना हे फिक्स असतात. आता या 16 क्वेश्चनवरती ना आमचा एक क्रॅश कोर्स आहे. ठीक आहे. आता पहा इम्पॉर्टंट सांगत आहे लेक्चर कुठे मिळतील ते मी तुम्हाला सांगत आहे. तर सिम्पली सांगतो एक यासाठी ना क्रॅश कोर्ससाठी बोर्डाचा स्पेशल बनवला आहे जे की विद्यार्थी एका दिवसामध्ये जरी तो क्रॅश कोर्समध्ये जॉईन झाले आणि त्यामधून लेक्चर पाहिले आणि त्याच्यामधून प्रॅक्टिस जर तुम्ही केली त्यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला ना क्वेश्चन आन्सरच्या PDF सुद्धा दिल्या आहेत. ओके. काय काय दिल्या आहेत थोडक्यात सांगतो तुम्हाला. ठीक आहे. एक क्रॅश कोर्स आहे बोर्ड एक्झामचा 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2025. ठीक आहे. इंग्लिश मराठी दोन्ही विषय मिळून तो बनलेला आहे. ठीक आहे. आता हा जो क्रॅश कोर्स आहे आपल्या ॲपमध्ये आहे. ओके. ॲप कोणता आहे नॉलेज किडा जे चॅनलचं नाव आहे आपलं त्याचंच आहे आणि हा क्रॅश कोर्स दरवर्षी असतो विद्यार्थ्यांसाठी. तर पहा ॲप डाउनलोड करायची लिंक तुम्हाला अगोदर तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. पण अगोदर पाहून घ्या कसं जॉईन करायचं म्हणून. ठीक आहे. तर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे अगोदर. ओके. ॲप डाउनलोड करायचं आहे मोबाईल नंबर वगैरे टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केलं सिम्पली नाव वगैरे टाकून मोबाईल नंबर टाकून त्यानंतर तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसते स्टोअर म्हणून त्यावरती जायचं आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला पहिल्या नंबरला ऑप्शन दिसते 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2025 बोर्ड एक्झाम 2025. ओके. त्याच्यावरती क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की तिथं तुम्हाला इंग्लिशचे 16 लेक्चर दिले आहेत. जे क्वेश्चन मी सांगितले 16 त्याच्यावरती स्पेशल एक स्पेशल लेक्चर आहेत आणि हे जे सर्व लेक्चर्स आहेत ना हे रेकॉर्डेड आहेत. ओके. लेक्चर सर्व रेकॉर्डेड आहेत. रेकॉर्डेड म्हणजेच काय तिथं अपलोड करून दिलेले आहे शिकवलेलं आहे मी आणि तिथं तुम्ही पाहू शकता लेक्चर. समजा एकेका टॉपिकवरती एक लेक्चर आहे. समजा ड्राफ्ट व्हर्च्युअल मॅसेज स्पेशल स्टेटमेंट ऑफ पर्पज स्पेशल ग्रुप डिस्कशन स्पेशल ईमेल रिपोर्ट इंटरव्ह्यू स्पीच कंपेअरिंग एक्सपार्शनर रिव्ह्यू ब्लॉग अपील पर्सनल रिस्पॉन्स समरी रायटिंग माइंड मॅपिंग याच्यावरती स्पेशल लेक्चर आहे तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके. रेकॉर्डेड आहेत सर्व. ओके. इंग्लिशचे 16 लेक्चर्स आहेत त्यासोबत मराठीचे तुम्हाला त्यामध्ये 9 लेक्चर दिलेले आहेत. ओके. रेकॉर्डेडवाले जसे इंग्लिशचे 16 फिक्सवाले क्वेश्चन आहेत तसे मराठीचे 9 फिक्सवाले क्वेश्चन आहेत. ओके. त्यामध्ये दिले आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर हे असं दोन्ही मिळून हा क्रॅश कोर्स बनलेला आहे आणि या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला लेक्चर दिले आहेत त्यासोबत तुम्हाला PDF दिलेले आहेत क्वेश्चन विथ ॲन्सरच्या. ओके. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे बोर्ड एक्झाममध्ये येणार आहेत ते त्या PDF सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. ओके. त्याच क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला मिळतील लेक्चर आणि PDF. ठीक आहे. 16 PDF आहेत आणि 16 लेक्चर तुम्हाला त्यामध्ये दिले आहेत आणि मराठीचे 9 लेक्चर आहेत आणि 9 PDF आहेत. तो क्रॅश कोर्स दोन्ही विषय मिळून बनलेला आहे आणि त्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला
आता पहा याची ना छोटीशी फीस ठेवली आहे. सर्व ट्रान्सपरंट सांगतो, असं नाही की बाबा तुम्हाला सांगितलं जॉईन करा फ्रीमध्ये आहे, नाही. जे आहे ते सर्व सांगतो खरोखर. त्याची फीज आहे 199 रुपीज. खूप कमी आहे. एवढं व्हॅल्युएबल, एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये शिकवलं आहे ना, जसं तुम्ही आतापर्यंत जरी व्हिडिओ पाहता म्हणजे काय तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे, तुम्हाला समजत आहे. त्याच पद्धतीनं सोप्या पद्धतीनं मी स्वतः त्यामध्ये सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत तुम्हाला प्रॉपर एकदम इंग्लिश मराठीच्या. त्यामुळे तुम्ही एका दिवसामध्ये प्रॅक्टिस करू शकता, लेक्चर पाहून आणि स्कोर करू शकता चांगला. त्यासाठीच तो स्पेशल क्रॅश कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्यामध्ये काय करू शकता, जॉईन करू शकता. आणि 199ला पहा ना, फक्त इंग्लिश नाही मराठीसुद्धा, म्हणजे दोन्ही विषय याच्यामध्ये येतील. इंग्लिश आणि मराठी एकच वेळ तुम्हाला पे करायचं असते. त्यामध्ये फोनपे वगैरे जे असेल तुमच्याकडे, दुसऱ्याचं फोनपे वगैरे असेल, तुमच्या पॅरेंट्सचं वगैरे कोणाचंही असेल, त्यामध्ये पेमेंट करू शकता आणि तुम्ही त्यामध्ये पाहू शकता लेक्चर वगैरे सर्व. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा अभ्यास झाला नाही आहे त्यांना असा स्टडी करायचा आहे, जे फिक्सवाले क्वेश्चन आहेत त्याच्यावरती. ओके. तर आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ज्यांचा अभ्यास झाला नाही आहे तुम्हाला काय करायचे, टॉपिक तर अभ्यास करायचेच आहेत, लेक्चर पाहायचे आहेत, त्यासोबत तुम्हाला याची प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला सांगेल की लेक्चर पहा, पण तुम्ही लेक्चर पाहिले पण प्रॅक्टिस केली नाही, काही कामाची गोष्ट राहणार नाही. तुम्हाला फक्त लेक्चर पाहायचे आणि प्रॅक्टिससुद्धा करायची आहे, तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये स्कोर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिशचा चांगल्या पद्धतीनं स्टडी करायचा आहे. ज्यांचा स्टडी झाला नाही आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे, आणि ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी सांगत आहे मी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत. ॲप जर तुम्हाला खरोखर जॉईन करायचं असेल क्रॅश कोर्स आपला, तर ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट, हे व्हिडिओ तुम्ही आता सर्वीकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व गोष्टी समजतील की कमी दिवसामध्ये कशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजिकली एक प्लॅन बनवून कशा पद्धतीने स्टडी करायचा असतो ते कळेल त्यांना आणि त्यांनी इम्प्लिमेंट करून चांगला स्टडी नक्की करतील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा खूप चांगल्या पद्धतीने तुमचा इंग्लिशचा पेपर सोडवा बोर्ड एक्झामचा, आणि ऑल दी बेस्ट. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग.